नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र वीरेंद्र मोहिते पाटील आणि तुमचं स्वागत आहे आपल्या मिस्टर टॉक्स या चॅनलवर. तर मित्रांनो, आज जे आपल्याकडे पाहुणे आलेले आहेत ते शिक्रापूरवरून आले आहेत आणि त्यांच्यासोबत खूप भयंकर अनुभव घडलेले आहेत. त्या सगळ्या अनुभवांमुळे त्यांना वैयक्तिक लाईफमध्ये खूप प्रॉब्लेम आलेले आहेत. तर ते अनुभव काय आहेत, कसे आहेत, आज आपण त्यांच्याकडनंच ऐकणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार. काय आपलं नाव? चेतन सावडे. बरं, आता काय करता सर सध्या तुम्ही? सध्या जॉब सर्च करतोय. सध्या शिक्रापूरलाच राहिलो. बरं, आणि एज्युकेशनमध्ये काय झाले? मी आता बीकॉम झालंय, एमकॉम झालंय, CA फायनलला आहे. बरं, आणि मूळ गाव कुठलं तुमचं? मी नंदुरबार, खानदेश. काय काय कसे कसे अनुभव घडले? पहिला अनुभव काय होता आणि सुरुवात कशी होती अनुभवाची? जेव्हा 2007 मध्ये माझे वडील गेले, 2007 मध्ये वडील गेल्यानंतर आईने खूप स्ट्रगल पाहिलं. खूप स्ट्रगल जेव्हा चालू होतं, आईने एक एक रुपया जोडून सर्व घर उभारलं, सर्व गोष्टी केल्या. त्याच्यानंतर 2023 एंडिंगला जेव्हा 24 स्टार्ट झाला, तेव्हा घरात लग्न समारंभ होतं. घर झालेलं होतं, सर्व गोष्टी होत्या, गाडी होती, सेविंग होती, कोणाचं फायनान्शियल प्रॉब्लेम नव्हता, कोणाला हेल्थ इश्यू नव्हता. मग फॅमिलीमध्ये कोण कोण होतं तुमच्या? मी, माझी आई, मोठे भाऊ होते आणि आम्ही 3 जणांची फॅमिली. मोठे भाऊ म्हणजे तुमचे मोठे भाऊ का? येस, आमचे सक्का भाऊ. सख्खा भाऊ. ते त्यांचं लग्न होतं आणि त्यांचं लग्न झालं एप्रिलमध्ये 2024ला. लग्न झाल्यानंतर मेमध्ये आईची तब्येत खालावली. त्याच्या अगोदर सांगायचं म्हणलं म्हणजे की जेव्हा एका फॅमिली फंक्शनमध्ये आम्ही गेलो असताना एक जी नात्यांमधलीच एक बाई होती, ती आईला जेवत असताना एकटक बघत होती. तर आजी बाजूला बसलेली असताना आईने सांगितलं की त्या बाई मला एकसारखी बघत आहे. तर आजीने सांगितलं की दुर्लक्ष कर. तर आईने दुर्लक्ष केलं, पण आईला अचानक थंडी वाजून उठली. त्याच वेळेस का? त्याच वेळेस. आणि ती बाई जेवत होती आणि आईला एकसारखी बघत होती. तर आईला थंडी वाजून आली, पण आईने दुर्लक्ष केलं. उन्हाळ्याचे दिवस होते, थंडीचं काहीच वातावरण नव्हतं. तर घरी येऊन आईने तेच गोष्ट रिपीट केली की असं झालं, तसं झालं. तर मग ते पण गोष्ट दुर्लक्ष झाली. मग तेव्हापासून इन्सिडेंट व्हायला सुरुवात झाली. आईला सर्दी, ताप वगैरे नॉमिनल गोष्टी होत होत्या. जेवण न जाणं, मग वाटलं की दगदग झाली असेल लग्नात म्हणून प्रॉब्लेम आला असेल. डॉक्टरकडे गेलो, 10-15 दिवस ट्रीटमेंट घेतली, व्यवस्थित ट्रीटमेंट घेतली. आई थोडी बरी पण झाली. त्याच्यानंतर क्रिटिकल सिच्युएशन आली. आईला पाणीसुद्धा जात नव्हतं. मग आम्ही जे स्पेशलिस्ट होते डॉक्टर, त्यांना कन्सल्ट केलं. रिपोर्ट्स निघाले आणि तेव्हा निष्कर्ष निघाला की कावीळ झाला आहे. पण कावीळसारखे काहीच लक्षणं नव्हते. ते मग 15 दिवस आम्ही एका हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घेतली. 15 दिवस ट्रीटमेंट घेत असताना आईला तेव्हा पण अनुभव आले नाही एवढे. त्याच्यानंतर आईची तब्येत जास्तच खालावली, इम्प्रूव्हमेंट काहीच नव्हती. मग दुसऱ्या हॉस्पिटलला जेव्हा ॲडमिट केलं आईला, तेव्हा आईने एक दिवशी सांगितलं की मला भास होत आहे, नाही का. तर कशी भास होत आहे की मला एक बाई दिसते, म्हणजे जी जिवंत बाई आहे तीच आईला समक्ष दिसायची. ती जी लग्नामधली होती? फंक्शनमध्ये होती ती, लग्नामध्ये नाही, फंक्शनमध्ये. येस. तर ती बाई दिसायची, ती जिवंत बाई दिसायची. ती बेडजवळ येऊन बसायची. तर आईने आजीला आणि मला सांगितलं इन्सिडेंट की असं दिसतंय मला. मग आम्हाला वाटलं, तेव्हा आईला काहीच प्रॉब्लेम एवढा नव्हता जेवढा पाहिजे. तर आम्ही ती गोष्ट पण दुर्लक्ष केली. त्याच्यानंतर मग आईची तब्येत जास्तच खालावली आणि डॉक्टरने सांगितलं की तुम्हाला नाशिकला शिफ्ट करावं लागेल. मग आम्ही विदिन 1 मंथ ह्या गोष्टी घडत होत्या. तर आम्ही नाशिकला शिफ्ट केलं. त्यावेळेस आईला त्या जी बाई जिवंत होती तिच्यासोबत 2 बाई अजून दिसत होत्या. त्या आईच्या उशीपाशी बसलेल्या राहायच्या आणि त्यांच्या हातात ऊस राहायचा. ऊस, जसं की आपण म्हणतो की कावीळमध्ये ऊस खायला जास्त पाहिजे, नाही का. तर आईला त्या बाया दिसायच्या, 3 जण बसलेल्या दिसायच्या आणि ते असं वाटायचं की ती घ्यायला झाल्या. आणि कुठल्या वेळेमध्ये दिसायचे तुमच्या आईला हे सगळं? दिवसभर दिसायचं. झोपलेली राहिली तेव्हाच आईला काहीच नाही, पण आईला दिसायच्याच. रात्री पण दिसायच्या, बसलेले दिसायचे आणि हसायचे फक्त आईकडे. तर आई सांगायची, पण आजीला कळत होतं सर्व गोष्टी की बाहेरचं काय झालेलं आहे, कारण की आजीला पण खूप अनुभव झालेले होते. पण हॉस्पिटलला असताना काहीच करू शकत नव्हतं, पॉसिबलच नव्हतं, पॉसिबिलिटी नव्हतं काहीच. मग
डॉक्टरने डिस्चार्ज दिला टेम्पररी, की आता व्यवस्थित आहे, तुम्ही घेऊन जाऊ शकतात, काय वाटलं तर तुम्ही वापस या. तर आम्ही घरी आणलं. फर्स्ट टाईम घरी आणलं तर आईला काहीच त्रास नव्हता, आईला काहीच प्रॉब्लेम नव्हता, आई व्यवस्थित होती, थोडं थोडं खायला लागली होती, बोलत वगैरे सर्वच होती. आणि एक रात्री काय झालं, आईला अचानक ऑक्सिजन कमी पडायला लागलं. मग रात्री 1:30-1:45 तर आम्ही 2 हॉस्पिटल घेऊन फिरलो आणि सेकंड हॉस्पिटलला त्यांनी टेम्पररी ट्रीटमेंट दिली ऑक्सिजन लावून आणि सकाळी वापस नाशिकला आम्ही घेऊन गेलो. त्यात असं झालं की आजी 24 तास आईकडे राहायची, तर आजीला सर्व गोष्टी समजत होत्या. तर आजीने सांगितलं पण काहीच करू शकत नव्हतं, कारण की हॉस्पिटलमध्ये काहीच करता येत नव्हतं. मग जेव्हा नाशिकला ॲडमिट केलं तेव्हा ती गोष्ट वापस थोडी थांबली, आई वापस थोडी स्टेबल झाली. मग डॉक्टरांनी बघितलं की स्टेबिलिटी आली, पण एक सर्टन लेवलनंतर कावीळ हा कमी होत नव्हता, नवीन नवीन प्रॉब्लेम चालू होत होते. जसं बोललो तुम्हाला सेकंड टाईम ऑक्सिजन, आईला ऑक्सिजनला लागायला लागलं, आईला 24 तास ऑक्सिजनवर ठेवावं लागलं. डॉक्टरांना कळत नव्हतं की झालं काय प्रॉपर, नाही का, फक्त कावीळमध्ये एवढं प्रॉब्लेम का येतो आहे, रिकव्हरी का होत नाही. आणि नाशिकमधल्या टॉप हॉस्पिटलमध्ये पहिली की ते एक हॉस्पिटल होतं. तर डॉक्टरांनी रिपोर्ट्स वगैरे वापस काढले आणि रिपोर्ट्स कंटिन्यू काढत होते ते. आणि आई कंटिन्यू सांगत होती की मला हे दिसतं आहे, तुम्ही करा काहीतरी, नाहीतर मला हे घेऊन जातील, हे घ्यायलाच आलेत मला. ती काय म्हणजे आई तुमची सांगायची का की ती समोर दिसते ते काय बोलायचे वगैरे असं काय सांगायचे का? ती फक्त येऊन बसायचे, बोलत काय नव्हतं? बोलत काहीच नव्हते. 2 ज्या लेडीज होत्या ते उशीपाशी राहायच्या आणि त्यांच्या हातात ऊस राहायचा, आणि जी बाई होती ती दिसायची आईला, जी जिवंत होती. तर वापस डिस्चार्ज दिला, घरी आणलं, ऑक्सिजन लावलेलं होतं तेव्हा. मग आम्हाला दिवसाला 24 तासात 2 सिलेंडर आईला लागायचे ऑक्सिजनचे फक्त. बापरे. जेवणाचे नळी टाकलेली होती, ऑक्सिजनची नळी सर्व होतं. वय किती होतं आईचं आणि तुमच्या? आईचं 48 होतं. ओके, मग काय एवढं पण जास्त नव्हतं ना? जास्त नव्हतं. तर त्या सर्कमस्टन्समध्ये मग आम्ही थोडं लक्ष दिलं की बाहेरचं बघूया. मग जे आमचे गावाकडे आहेत ऋषी महाराज, त्यांना बोलवण्यात आलं. मग त्यांना बोलवण्यात आलं तर मग त्यांनी बघितलं, त्यांनी 5 कणिकाचं पीठ मिळून बाहुली बनवली, निंबू उतरवले. त्यांनी सांगितलं की बाहेरचं आहेत म्हणे. तर त्यांनी सर्व गोष्टी केल्या, 4 रस्त्यावर फेकलं, ते सर्व झालं. फरक झाला तर सांगा, नाही तर मी पुन्हा येतो म्हणे. मग ते केल्यानंतर पण आईला काही फरक एवढा जाणवत नव्हता जेवढा व्हायला पाहिजे. मग आम्ही ती नळी वापस काढली जेवणाची, आणि एक सर्टन लेवलपर्यंत आईला जेवण आणि पाणीसुद्धा बंद झालेलं होतं. मग त्या गोष्टी अजून वाढत गेल्या, आईला खूप त्रास व्हायला लागला. आणि ऑक्सिजनमुळे एक टायमापर्यंत आईचं पाणी पण बंद झालं होतं आणि आईला खूप त्रास होत होता. अक्षरशः एवढा त्रास होत होता की आई श्वास सोडायची तरी आवाज यायचा गळ्यामधून आवाज यायचा आईचा, एवढा त्रास, भयानक वेदना होत होत्या आईला. थर्ड टाईम आम्ही जेव्हा हॉस्पिटलला घेऊन गेलो नाशिकला, त्या टायमाला डॉक्टरांनी 15 दिवस ठेवलं. आणि 15 दिवस ठेवल्यानंतर डॉक्टरांनी वापस सांगितलं की आता शक्यता नाही आहे, तुम्ही घरी घेऊन जावा म्हणे. डॉक्टरांनी वेळ देऊन दिली, पण मन मानत नव्हतं. असं वाटत होतं की ही गोष्ट घडूच नाही जी डॉक्टरांनी सांगितली. आम्ही दुसरीकडे बी कन्सल्ट केलं, पण त्या गोष्टीला काय अर्थ नाही. मग एक डिसिजन घेण्यात आला की आता आईला घरी नेणंच योग्य पर्याय आहे. जेव्हा आईला घरी नेलं, 10 दिवस दिले होते, पण अपेक्षा सुटत नव्हत्या. कुठं तरी काय व्हावं की आई वाचावी, बेडवर राहावी पण आई वाचावी. या सर्व गोष्टींमध्ये रोज सकाळी त्याच गोष्टी, नवीन महाराज नवीन बाबाकडे जायचं. मग हे सगळं होत असताना तुमच्या आईला त्रास एक्झॅक्टली काय काय व्हायचं, म्हणजे त्यांना वेदना काय काय व्हायच्या? आईला इम्पॉर्टंट होतं ऑक्सिजन पुरायचं नाही आईला, ऑक्सिजन कमी पडायचं, आईला जेवण जात नव्हतं, अन्नाचा कण पण नव्हता पोटात, पाणी प्यायची ते पण वॉमिट होऊन जायची आईला, तो मेजर. आणि आईला आहे ना एक मेजर गोष्टी अशी होत होती की आईला आहे ना सुई टोचायची पायात, खूप सुया टोचायच्या पायाला, असे त्या तुम्हाला सांगायच्या का? सांगायचे, एकच पायाला सुई टोचायची. तर जेव्हा ऋषीमुनींनी सांगितलं की टोक लावण्यात आलेली जेवत असताना, त्याच्यानंतर त्यांनी त्या बाईने हळदीच्या दिवशी जारण मारण ही क्रिया केलेली होती. बरं, पण तुम्ही तर म्हणले ना त्या फंक्शनच्या दिवशी ती बाई दिसली होती, मग ते लग्नाचं कसं आलं मध्ये हळदीचं? हां,
तर ती बाईने त्या दिवशी टोक लावली होती आणि तिची इन्व्हॉल्वमेंट त्या गोष्टीमध्ये होत्याच बऱ्यापैकी. त्या बाईने टोक लावली होती आणि त्या बाईने टोक लावल्यानंतर तिने फक्त टोक लावली आणि ती आईला थोडा थोडा त्रास होत होता. पण आईला जी पूर्ण प्रक्रिया आहे जारण मारण जे म्हणतात, कारण की मी आई गेल्यानंतर बी खूप गोष्टी विचारल्यात गेलो, तर जारण मारण केलं गेलं होतं आणि मडक्यामध्ये बाहुली ठेवण्यात आली होती आणि त्याला सुया टोचण्यात आल्या असं सांगितलं आला. हे तुम्हाला कसं कळालं? हे मी 3 ते 4 महाराजांकडे गेलो होतो आणि सर्वांचे स्टेटमेंट सेम होते. हां, सर्वांचे स्टेटमेंट तेच होते की असं असं झालेलं आहे आणि हे हळदीच्या 1 दिवसा पहिले करण्यात आलेलं आहे प्रॉपर. आणि जे फंक्शनला जेवताना केले ती फक्त टोक लावली होती आणि ती थंडी वाजून आली आईला. टोक लावणं म्हणजे काय एक्झॅक्टली? टोक लावणं म्हणजे आमच्या याच्यात असं म्हणतात की घास बसवणं. त्याच्यात काय होतं, कोणी जेवत असेल आणि त्याला एकसारखं बघितलं, त्या माणसाचं जेवण कमी होऊन जातं. अच्छा. तर घास बसतो त्याला असं म्हणतात आमच्या भाषेत. तर त्याचं जेवण ऑटोमॅटिक कमी होऊन जातं आणि आईला त्या दिवसापासून त्रास होत होता आणि आईला थंडी वाजून आली, आईला ताप, आईला त्या दिवसापासून जेवण जातच नव्हतं. पण आईने दुर्लक्ष केलं धावपळीमुळे. तर जेव्हा हळदीच्या दिवशी जारण मारण करण्यात आलं ते प्रॉपर झालं आणि आईला लग्नापर्यंत काहीच त्रास झाला नाही. लग्नाच्या 15 दिवसानंतर आईला त्रास चालू होऊन गेला आणि होत असेल आई काय बोलली नाही धावपळीत. तर आईला सुया टोचायच्या आणि ऋषीमुनींनी सांगितलं होतं की कोणत्या पोर्शनवर त्यांनी सुया लावल्या आहेत, जशी पाय, हात, या गोष्टींवर त्यांनी सुया लावलेल्या आहेत. आणि त्यांनी जी बाई आहे जिवंत तिने जे आहे ते सोडलेल्या आहेत बाया 2, त्या बी कावीळमुळेच गेल्यात. त्या बाई कावीळमुळे गेल्या असं सांगण्यात आलं. तर ऋषीमुनींनी ती प्रक्रिया केली होती पण त्याच्यात तर काहीच फरक पडत नव्हता आणि आईला वेदना अशा होत होत्या की आईला श्वास घेणं, जेवण न जाणं, बॉडी पेन, सुया टोचायचं. आई म्हणजे 1 सेकंड पण थांबत नव्हतं दुखणं, पाय दुखणं 1 सेकंड पण थांबत नव्हतं. मग ते ओरडायचं का त्यावेळेस? खूप ओरडायचं. आम्हाला अक्षरशः घरात जागा नाही भेटायची की आम्ही कुठं जाऊन लपायचं, कारण की त्या वेदना आम्हाला सहन नव्हत होत्या. अक्षरशः 18 हजारचे पेनकिलरचे इंजेक्शन दिले होते तरी पण काहीच फरक नव्हता. डॉक्टर पण हैराण होते की का फरक पडत नाही, कारण की एवढा कधी त्रास झालाच नव्हता. आणि नंतर आईच्या किडनीसुद्धा फेल झाले, त्याचं काहीच कारण नव्हतं. लिव्हरला सूज आले होते. नंतर ऑटोमॅटिकली सगळ्या गोष्टी होत होत्या का? विदिन 1 मंथ या सर्व गोष्टी झाल्या, विदिन 1 मंथ. आणि पहिले काहीच प्रॉब्लेम नव्हता आईला की किडनीला काय प्रॉब्लेम असेल किंवा लिव्हरला काही सूज आले असेल, BP शुगरसुद्धा नाही, कारण की आईने तेवढं कष्ट घेतलं होतं. हो. तर ऋषीमुनींनी सांगितलं की त्या गोष्टी सर्व एक एक करून सांगितल्या मला. आणि माझे आजोबा पण होते. तर गावाकडे एक कालिके मातेचं स्थान आहे. तिकडं जे म्हणतात रामजीवा करून आहेत, कालिके मातेचे भक्त होते ते. तर ते अंगात येतात आणि सांगतात. तर मग आम्हाला सांगण्यात आलं की तुम्ही या, आम्ही बघून सांगतो. तर आम्ही घरातले धान्य घेऊन गेलो. त्यांनी धान्य पाहिले आणि त्यांनी सांगितलं की त्या बाईने तुमची जे होत होतं, प्रोग्रेस होत होती आणि तुम्ही एवढ्या कमी वयात सर्व गोष्टी करत होत्या, त्यामुळे त्या बाईने सर्व केलेलं आहे. बरं, मग अशी तुमची काय ग्रोथ होती, म्हणजे तुमची काय परिस्थितीनं तुम्ही अशी ग्रोथ केली की ते लोकांना बघवलं आणि ह्या सगळ्या गोष्टीपर्यंत उद्भवल्या? जेव्हा 2007ला माझे वडील गेले तेव्हा घरात काहीच नव्हतं. आईने एवढी स्ट्रगल पाहिली आणि अक्षरशः रस्त्यावर भाजीपाला विकून आईने आमचं शिक्षण केलं, घरं बांधली, प्लॉट्स घेतले, सर्व गोष्टी केल्या. घरात काहीच कमतरता नाही. 4 व्हीलर घेतली, सर्व गोष्टी घेतल्या, शिक्षण केले, सर्व गोष्टी लाईनवर होत्या. काहीच चिंता नव्हती, कामाची चिंता नव्हती, काम करायची गरज नव्हती, फक्त बसून खायचं होतं. आणि त्याच लोकांना ते बघवलं नाही. तर एवढ्या कमी वेळेत हे कसं काय पुढे जात आहे? यांना तर वडील नव्हते, कारण की माझे वडील गेले असताना मी 2रीत होतो आणि एवढ्या कमी वयात एवढं यांनी अचीव केलं, ते त्यांना कुठंतरी सहन नाही झालं. आणि त्या गोष्टीमागं त्यांचं करण्याचं की घरातला आधारस्तंभ जाईल तर परिवार हे विखुरला जाईल, कुठं ना कुठं विस्कटित होईल यांचं सर्व प्रपंच.
आणि ते त्यांनी केलं. तर ते ऋषी महाराजांनी जेव्हा अंगात घेतलं, वारं घेतलं, तर त्यांनी धान्य पाहिले आणि त्यांनी सांगितलं की मुश्किल आहे आता म्हणे, कारण की सर्व पसरलं आहे ते म्हणे. कारण की हॉस्पिटल ही आमची प्रायोरिटी होती, सेकंड प्रायोरिटी ह्या गोष्टी होत्या. आणि डॉक्टरांनी फक्त 10 दिवसाचा टाईम दिला होता. पण मी करतो म्हणे काहीतरी प्रयत्न म्हणे, मातेला सांगतो म्हणे, आव्हान करतो म्हणे, काळजी नका करू म्हणे. तर त्यांनी राग दिली की ही पाणीमध्ये द्या म्हणे, थोडं का घ्या ना पण द्या म्हणे थोडंसं. आईची परिस्थिती खूप दिवसेंदिवस खालवत जात होती. आईला शेवटी दिसणं बंद झालं होतं. हे सगळं एका महिन्याच्या आतमध्ये? 1 महिन्याचं आत झालं. आईला दिसणं बंद झालं होतं. आईला जाणवत होतं आजूबाजूला कोण आहे काय आहे, पण आईला दिसणं कमी झालं होतं. अस्पष्ट दिसत होतं आईला. आईला फक्त जे लोक गेले त्या जगातून, जसे की वडील वगैरे, ते लोक दिसायचे. बापरे. त्या ज्या लेडीज आहेत त्या लेडीज दिसायच्या आईला, कंटिन्यू त्या दिसायच्या, पण आम्ही नाही दिसायची आईला. आई फक्त समोर बघत राहायची, फक्त समोर बघत राहायची. आणि त्या हात करायची, फक्त हातवारी इशारे करायची, ही बाई इथं उभी, ती बाई तिथं उभी. कारण की जेवणाची नळी आम्ही शेवटी काढून घेतली होती, जेवण जात नाही माणसाला. तर ते ऋषीमुनी आले, घरी आले, लिंबू वगैरे उतरवले, त्यांनी वारं घेतलं. आता वारं घेतल्यानंतर ते त्यांच्या भाषेत बोलत होते. ते 3-4 जण होते सर्व भक्त मंडळी, ते त्यांच्या भाषेत बनवत होते की असं असं आहे. तर आम्हाला ते कळलं नाही त्या गोष्टी. त्यांनी लिंबू उतरवले, सर्व गोष्टी केल्या. आणि ते बाहेर गेल्यानंतर विचारलं की काय सांगितलं देवांनी. ते म्हणले की आता सर्व शरीरात पसरलं आहे ते, आणि शरीरात पसरल्यानंतर आता काहीही पर्याय नाही आपल्याकडं. आता देवावर सर्व, मातेवर सर्व सोडवलं, जे तुमची सेवा आहे ती करा. तर आमची तरी पण असं होतं की नाही, आई आयुष्यभर बेडवर जरी राहिली तरी करू, पण आई वाचायला पाहिजे. मग तिथून दुसऱ्या महाराजांकडे गेलो आम्ही. ते महाराज असं होतं, ते 70 ते 75 वय होतं त्यांचं. एकदम जंगलात झोपडी बनवून राहत होते ते. त्यांच्याकडे एक दगड होता. त्या दगडावर दगड आपण धरायचा, आणि दगड जर वरती उचलला गेला नाही तर तुमच्यावर काळी जादूचा प्रयोग केला आहे, आणि जर उचलला गेला तर काहीच नाही. पण त्यांची एक अट होती की मी घरी येणार नाही, मी फक्त इथंच करतो सर्व गोष्टी, मी करून देईल, पण तुम्हाला इथं आणावं लागेल. आईची कंडिशन नाही, ती गोष्ट सोडली. दुसऱ्या ऋषींकडे गेलो, त्यांचं पण तेच आहे. त्यांनी सर्व महाराजांनी तीच गोष्ट सांगितली की या दिवशी असं असं करण्यात आलेलं आहे. आणि त्या बाईचा शोध घेतला आम्ही. ऋषीमुनींनी सांगितलं त्या बाईचा शोध घ्या, त्या बाईची माफी मागा, आणि ती बाई करू शकेल जे करायचं आहे. कारण की तिच्या शक्ती ह्या नेक्स्ट लेवल होत्या, म्हणजे कोणालाच नव्हतं हँडल होत. हां. कारण की जी जिवंत व्यक्ती ती जर कुठं दिसते माणसाला, तर त्यांची शक्ती हे वेगळ्याच लेवलला असते. बरोबर. तर आम्हाला तर पॉसिबल नव्हतं त्या बाईकडे जाणं, पण आम्ही माहिती काढली. ती बाईची माहिती काढली असताना ती बाईचा म्हणजे गावात कोणीच बोलत नाही त्या बाईशी, कोणीच बोलत नाही. आणि ती बाई असंच गोष्टींमध्ये इन्व्हॉल्वमेंट त्या बाईची, आणि आम्हाला त्या गोष्टी माहिती नव्हत्या इतक्या दिवसापर्यंत. तर आईची तर तब्येत खालवत जात होती, आईचा दिसणं बंद झालं. आईचं अक्षरशः म्हणजे जो पायाला सुई टोचायच्या, ज्यामुळं त्रास व्हायचा, तो शेवटपर्यंत तो पायच निकामी झाला, काम करायचं बंद झालं. बापरे. आईच्या लिव्हरला सूज, किडनी फेल्युअर, आईला कळत नव्हतं काय करायचं. किंवा असं पण असू शकतं ना की डॉक्टरने मेडिसिन्स काहीतरी चुकीचे दिले, त्यामुळे ऑर्गन डॅमेज होत असतील वगैरे, असं पण काय असू शकतं ना? ते पण असू शकतात, पण विदिन अ मंथ पॉसिबल नाही सर ते. कारण की ट्रीटमेंट झाल्यात, पण विदिन अ मंथ ट्रीटमेंट झाली, आणि त्याच्या पहिले आईला काही त्रास नव्हता, शुगर नव्हता, BP नव्हता की त्याच्याने किडनीवर काहीतरी हार्मफुल पहिलेपासून इफेक्ट होईल. तर किडनीचा तर काही प्रॉब्लेम म्हणजे याचा संबंध नव्हता. आणि त्याच्यात आम्ही 3 हॉस्पिटल, नाशिकचे टॉप हॉस्पिटलला आम्ही गेलो होतो. प्रत्येक डॉक्टरचं असं निष्कर्ष होता की असा काही प्रॉब्लेम नाहीच आहे पहिल्यापासून, आणि आईला पहिल्यापासून तसा काही प्रॉब्लेम नव्हता. आणि प्रत्येक डॉक्टर, समजा एक डॉक्टर चुकला असेल मेडिसिनमध्ये, पण दुसरा डॉक्टर दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये ते सांगतात. आणि आम्ही जेव्हा नाशिकला डॉक्टरांनी नाही सांगितलं, तेव्हा आम्ही अहमदाबाद, मुंबई
आणि पुणे हे 3 हॉस्पिटलचे डॉक्टरांना आम्ही कन्सर्न केलं होतं रिपोर्ट्स पाठवून की आमचं पेशंट तुमच्याकडे रिकवर होऊ शकतं का, आम्ही तिथं शिफ्ट करतो. पण त्यांचं उत्तर नाहीच आलं. काही चान्सेस असतील त्यांनी सांगितलं असतं आम्हाला. आणि प्लस बघायला गेलं तर जे ऋषी महाराज होते, ज्या बाबांकडे आम्ही जात होतो, त्यांचं एकच सांगणं होतं की अशी शिवाई आहे, एवढे लोक आहेत. सर्वांचं स्टेटमेंट एकच होतं, कोणाचं स्टेटमेंट चुकत नव्हतं. स्टेटमेंट चुकत नव्हतं या अर्थी खऱ्या गोष्टी असतील. प्रत्येक जणांनी आमचं विचारायचं पहिले त्याच गोष्टी सांगायच्या की तुम्ही या कारणामुळे इथं आलेले आहात आणि या गोष्टी काहीच होणार नाही सरळ होणार नाहीत. नाही. कारण की परिस्थिती वेळेबाहेर चालली गेली होती. परिस्थितीला हे नव्हतं. कारण की आम्हाला जी प्रायोरिटी ठेवायची होती ती आम्ही प्रायोरिटीला दिलं नाही. आम्ही हॉस्पिटलला प्रायोरिटी दिली, या गोष्टी पाहिल्या नाही. आणि त्याचं तसं झालं की आईची दिवसेंदिवस तब्येत खालवली जात होती. आम्ही या बाबांकडं याची राग त्याची राग, याची मंत्र त्याची मंत्र करत होतो. पण काहीच आईला काहीच नाही. फक्त आईला त्रास होत होता. आईला ऑक्सिजन कमी पडायचं. ऑक्सिजन लावलेलं असायचं पण आई श्वास सोडायची तेव्हा आईच्या गळ्यातून आवाज यायचा, काय म्हणून? असा आवाज यायचा. एवढा भयानक होतं ते की आम्हाला झोपसुद्धा लागायची. 24 तास आईचा आवाज यायचा. त्रासातलं सगळं त्रास. आम्ही कोपरा शोधायचो. पाणी वगैरे काय प्यायचं? घ्या, थोडं मन मोकळं राहू द्या. पाणी देऊ का प्यायला? पाणी घे अजिंक्य. थोडी आणलं. आवाज यायचा सर डायरेक्ट. कोपरा सापडायचे ना. मी देवाला मानत नव्हतो. म्हणजे पहिल्यापासून तुम्ही देवाला मानत नव्हते का? फक्त आईच्या मुळे मी जात होतो. आईसाठी? आईसाठी. नाही तर मला आज पण नाही एवढा विश्वास. आईसाठी जात होतो की आई माझी खूप महादेवाची पूजा करायची. 1 तास पूजेला लावायची. मंदिरात जाणं, उपवास करणं, तिचं चालायचं. आणि तिला एवढा त्रासच बघणं की मग देवाला काय केलं आहे. आयुष्यभर या बाईने कष्ट केलं आणि अशी कोणती शिक्षा आहे या बाईला मिळते, आईला मिळते असं वाटायचं. चांगल्या माणसासोबतच का होतं असं वाटत होतं. तर आम्ही कोपरा शोधायचो. एवढा त्रास 24 तास. आपण श्वास घेतो सोडतो, आई श्वास घ्यायची, सोडताना आवाज करायची, असं व्हायचं. तर ते त्रास आम्हाला बघितला जात होता. आईला दिसणं बंद झालं. आईची स्किन जी आहे ती सर्व एक आपण पोर्शनला म्हणतो ना मेल्ट कशी होते तशी व्हायला लागली होती. अरे बापरे, म्हणजे आता खूपच वेगळा प्रकार होता काहीतरी. आईचे हात, असा हात उचलला ना आईचा हात खाली सुटत होता. त्रास चालू होता. आई फक्त वरती बघते. आणि हात उचलला ना हात खाली सोडायची. म्हणजे जीवच नाही, बॉडीमध्ये जीवच नव्हता. तुमच्या आईने एवढं सगळं तुमचं म्हणजे सगळा संसार वगैरे तिने उभा केला, घर वगैरे बांधलं, त्यांनी ते एक्झॅक्टली काम काय काय करत होते त्यावेळेस? आईचं, माझे वडील रिक्षा चालवायचे. खूप स्ट्रगल लाईफ होती त्यांची. जेव्हा स्टार्टिंग होती तेव्हाच वडील वारले. मग आई भाजीपाला विकायची. छोटंसं भाजीपाला विकायची. त्याच्यावर 200-400-500 गोळा करायचे. आजीबापांची थोडीफार साथ होती. कोणाची? आजीबापांची थोडीफार साथ होती. त्यांचा थोडासा सपोर्ट होता. तर तेच भाजीपाला विकून वगैरे पैसे गोळा करून मग आईने प्लॉट घेतला, घर बांधलं 2 मजली. ते भाजीपाल्यावरच सर्व केलं. शिक्षण केले आमचे एवढेपर्यंत. आणि कधीच वडिलांची कमतरता नाही भासू दिली. जी गोष्ट पाहिजे ती गोष्ट खंबीरपणे उभे राहिल्या.
खंबीरपणे उभे राहत शेवटच्या श्वासापर्यंत माझ्या आईचे शब्द होते की मला जायचं नाही, मला अजून जगायचं आहे. वय पण कमी होतं ना त्यांचं. वय खूप कमी होतं आणि जाण्याचं वेळच नाही होती ती वेळच नव्हती आईची जाण्याची. बरं, मग आपण आता परत तिकडेच येऊ. तुम्ही म्हटले की त्या हात वरती केलं तर ते हात खाली सोडायच्या त्या. मग पुढं काय झालं? तर मग अशा गोष्टी होत्या ते आम्हाला बघवतच नेत त्या गोष्टी. तर एक सर्टन लेवलपर्यंत आपण म्हणतो ना की काही गोष्टी मानलेल्या असतील, देवाला काही प्रार्थना केली असेल, शेवटच्या क्षणाला पाणी सोडून द्यायचं, ब्राह्मणांना लावून पाणी सोडून द्यायचं की बाबा या जन्मात माझ्या या गोष्टी पूर्ण झाल्या नाहीत, देवाकडं आराधना करायची. आणि पंचक बघतो आपण, पंचकमध्ये आईचं एका सर्टन नंतर सांगितलं की एकादशीचा दिवस हा लास्ट आहे, त्याच्यानंतर दिसत नाही, पंचांग दिसत नाही. एकादशीचे 2 दिवस उलटून गेले. सेम आईला दिसतंय, आईला माझे वडील दिसत आहे, माझे काका दिसत आहे, आई सांगते, इशारा करते, आई थोडं थोडं बोलायची. आईने 2 दिवसा पहिले बसवलं सर्वजणांना, प्रत्येकाची सांगितली खून की हा असा आहे, तो तसा आहे. आई फर्स्ट टाईम इतक्या दिवसात प्रॉपर बोलली खणकर आवाजाने. ज्या बाईला श्वास सोडताना त्रास होतोय, 1 तास त्या बाईने कॉन्स्टंट बोलली, काहीच अडथळा नाही. काय कशाबद्दल आणि काय काय बोलले ते? सर्व यांच्या गोष्टी सांगितल्या, जे होते ना घरात, की हा व्यक्ती असा आहे, तो व्यक्ती तसा आहे, नाही का, अरे मग मी जाणार नाही अजून, नाही का, तुझं लग्न बघून जाईल, माझी मामाची मुलं वगैरे, तुझं लग्न बघून जाईल मी अजून, नाही का, अपेक्षा होत्या. आणि आईने त्या गोष्टी पण सांगितल्या की मला इतक्या दिवसापासून काय काय त्रास होते माझ्यासोबत, की मला या बाहेर दिसत आहेत, या घेऊन जायला आल्यात मला, हां, त्या गोष्टी त्या हसत मला बघून. ते आज पण ती बाई उभी, म्हणजे ती जिवंत बाई होती, ती दिसत होती, ती बाई बघा तिथं दरवाजाच्या बाहेर उभी, ती वाट बघते माझी. हे आईचे शब्द होते. तर आई 1 तास बोलली तिथं सर्वांशी, आणि त्याच्यानंतर आई बोललीच नाही. तो रात्रीचा 1 तास आईने गप्पा केल्या, मायाशी बोलली, मला विचारलं की मला काही होऊ देशील नाही ना? म्हटलं नाही, तुला काहीच होऊ देणार नाही म्हटलं. मी म्हटलं काहीच होणार नाही, मी आहे ना म्हटलं. तर तो दिवस शेवटचा होता आईसोबत बोलण्याचा. त्याच्यानंतर आईला कोणी बाहेरचा आवाज जरी करत असेल, आईला सहन नव्हतं होतं, कारण की आई शेवटच्या मार्गावर लागून गेली होती. एकादशी पंचक पाहिला, एकादशीचे 2 दिवस, एकादशी लास्ट दिवस सांगितलं होतं बरोबर, तर 2 दिवस एक्सटेंड झाले, पण 2 दिवसानंतर पण आई आहे, नाही का. तर सर्व विचारात पडले, तर कोणात जीव आहे. तर मग सर्वजण आले, सर्वजणांनी गप्पा केल्या, आई इथं बोलत नव्हती. तर मग मला सांगण्यात आलं, आईचा खूप जीव, आईच्या सावलीसारखं होतं. तर मला सांगण्यात आलं की आईला सांग की आता तू तुझ्या मार्गाला लाव, माझी काळजी नको करू, कारण की आईला माझी खूप काळजी होती की माझ्यानंतर याचं काय होणार. आईला खूप काळजी होती. तर आईला, माझं मन तयार नव्हतं की आईला कसं काय सोडू. आई गेली तर संपलं सर्व, शून्य. तर दुसरा दिवस उलटला, दुसऱ्या दिवशी गेलो आईकडं, आईला सांगितलं की म्हटलं बघ, माझी काळजी करू नको, माझी काळजी करायला खूप लोक आहे, मी माझं सर्व करून देईल नीट, जे तुला पाहिजे ते सर्व करेन म्हटलं तुझ्या इच्छेप्रमाणे, तू फक्त तुझ्या मार्गाला लागून जा म्हटलं, माझी काळजी सोडून दे म्हटलं तू म्हटलं. आई हसली, दिसत काही नव्हतं, ऐकू येत होतं, थोडे सेन्सेस होते आईला, हसली माझ्याकडे बघून. आणि मी एक सांगायचो म्हणजे बघायला गेलो, सकाळी आईजवळ जायचो आणि त्याच्यानंतर मग मी निघायचो, या महाराजकडं त्या महाराजकडं, घरी नसायचो मी मोस्ट ऑफ द टाईम, ह्याच गोष्टी करत फिरायचो. सकाळी निघायचो, आई मला हात फिरवायची तोंडावर कुरवाडत की मला काय होऊ देणार नाही. म्हटलं तू काळजी नको करू, मी आहे, नाही का, मी आहे. तर आई वाट बघत होती की याच्यासमोर जायचं नाही मला, हा तुटून जाईल. त्या दिवशी झालं असं की ऑक्सिमीटर जे म्हणतो आपण, ऑक्सिमीटरचे सेल संपले होते. ऑक्सिमीटरचे सेल संपले होते तर कोणीच गेलं नाही सेल घ्यायला, आणि मी आईजवळून जात नव्हतो. शेवटच्या दिवसात आईजवळच बसायचं. सांगितलं होतं की आईला सोडून जायचं नाही, आईचं कधी पण होऊ शकतं.
शांत होऊ शकतं. आणि न करून अरे काय झालं, काय डोक्यात आलं विचार, गेलो 5 मिनटाचं काम आहे, घेऊन उचल गेलो. रस्त्यात पोचलो आणि कॉल आला की आई गेली. म्हणजे आई वाटच बघत होती हा घरातून निघेल कधी, कारण की याच्यासमोर जायचं नाही. घरात पोचलो तर आई शांत होऊन गेली. आई शांत झाली होती. झालं ते दिवस झाले. खूप वाईट दिवस होते ते. आईला जो त्रास झाला तो आयुष्यभर पण नाही जाणार. पण प्रश्न हा पडला की ज्या बाईने केलं त्या बाईला काय भेटलं असेल हे करून. पण ते कळलं का कुणी केलं, काय का केलं? ती बाई डोळ्यासमोरची होती, त्या बाईचं आणि कम्युनिकेशन नव्हतं आमचं, पण कळालं होतं की त्या बाईने केलंय. कारण की माझी आई सांगायची ही बाई माझ्याजवळ होती आणि त्या बाईला तर आम्ही ओळखायचो. तुमच्या आजूबाजूचे लोक होते का ती? आजूबाजूचे नव्हते, नात्यातले लोक होते ते. हां, तर नात्यातले पण खूप लांबची होती. तिचा आणि आमचा म्हणजे बोलण्याने पण संबंध नव्हता. पण ती त्या दिवशी फंक्शनमध्ये आली आणि त्या गोष्टी तिने नजरेत भरल्या की एवढं कसं काय चांगलं होऊन गेलं. कारण की माझे वडील गेल्यानंतर 15 वर्ष आम्हाला कोणीच बघितलं नाही. आईने फक्त स्ट्रगल केली. आई कोणाच्या लग्नाला जायची नाही, कोणाच्या कोणत्याच प्रसंगाला जायची नाही, शुभ कार्यात जायची नाही. फक्त रोज सकाळी उठायचं, सकाळी 8 वाजता दुकानावर जायचं, कामाला जायचं, भाजीपाला विकायला जायचं आणि रात्री 8 वाजता घरी यायचं. बस तेवढंच. आम्हाला आईचं काय प्रेम आहे ते आम्हाला कळलं नाही. आम्ही सकाळी उठायचो, आपलं बॅग पॅक करायचं, आपलं शाळेत जायचं यायचं. कधीतरी काही सण असेल तेव्हा आई घरी थांबायची, तेव्हा आम्हाला वाटायचं की आई आज घरी, आईचा सहवास आहे आपल्याला आज. आणि ते कुठंतरी बंद झालं होतं, कारण की आईला आता आराम होत होता, नाही का. आता खूप आराम होता आईला आणि तेच कोणाला पाहायला गेलं नाही. मग आई गेल्यानंतर सर्व गोष्टी झाल्या. 10वं झालं, 13वं झालं, सर्व विधी वगैरे झाल्या. असंच एक गृहस्थ होते. मग मी एकटा पडलेला होतो. मी बसायचो कुठं काहीच माहिती नाही, काय करायचो काय नाही. दिवसभर फिरायचो इकडं तिकडं. एक गृहस्थ आले, त्यांनी सांगितलं की त्या बाबांकडं जा. कारण की मला जे आईसोबत झालं ना ते मला कुठंतरी जाणवत होतं की त्या शक्ती ना आपल्यासोबत पण आहेत अजून, ते कुठं गेलेलं नाही. तर एक आहे गाव आमच्या होमटाऊन जवळच आहे, तिथं जा म्हणे, फक्त नारळ आणि अगरबत्ती घेऊन जा म्हणे. तर गेलो तिथं, कोणाला न सांगता गेलो तिथं. तर तिथं गेलो असताना त्यांनी बसवलं, ये म्हणे, बस म्हणे. काहीच बोलले नाही आणि मी पण काय बोललो नाही, ये बस म्हणे. त्यांनी अगरबत्ती पेटवली, मी घेऊन गेलो, अगरबत्ती लावली. म्हणे एक काम कर म्हणे. त्यांचं असं थोडंसं मंदिर बनवलेलं होतं, वेगळ्या वेगळ्या देवांच्या मूर्त्या होत्या, फोटो होते. तर ते म्हणे एक काम कर, देवांना ओवाळ म्हणे, बाहेर जाऊन नारळ फोडून ये म्हणे. गेलो, नारळ फोडलं, बसलो तिथं. हां, सांग म्हणे आता कसं वाटतंय म्हणे तुला म्हणे. म्हटलं कसं वाटेल महाराज, मला काहीच माहिती नाही. ते मला ओळखत नाही, पहिल्यांदा भेट झाली. तर आता कसं आहे म्हणे तू म्हणे. तर म्हटलं कसं असेल नाही का, तुझी आई गेली ना म्हणे. म्हटलं हो, आई गेली माझी. तुम्हाला कसं माहिती म्हटलं. म्हणे मला सर्वातलं सर्व माहिती म्हणे. तू कुठं कुठं फिरला आहे, कोणत्या कोणत्या महाराजांकडे गेला आहे, आता तुझी आई कुठं आहे ते सुद्धा माहिती म्हणे मला म्हणे. बापरे, एवढ्या गोष्टी त्यांना माहिती होत्या. मग तो तुमच्या गावातलाच माणूस होता का? ते गावाबाहेरचा माणूस होता. तर जे गृहस्थ होते त्यांनी मला ॲड्रेस दिला होता. आणि ते गृहस्थ मला आजवर बी नंतर दिसलेच नाही. येऊन चहाच्या दुकानावर भेटले आणि चालले गेले. त्या दिवसानंतर ते भेटलेच नाही गृहस्थ, की देव अवतारी माणूस आला होता माहिती नाही. बरं, पुढं काय काय बोलले ते? तर मग त्यांनी सांगितलं डिटेलमध्ये आईसोबत काय झालं. आईसोबत असं झालं की लिंक होती माझ्या वडिलांपासून. वडील वारण्यामागे खूप गोष्टी होत्या, ते आई मला सांगून गेली होती. तर तसंच आईसोबत रिपीट होत होतं. तर मग त्या बाईने जे केलं आहे म्हणे, ती बाई तसंच करते म्हणे. तिने ऑलरेडी 2 बायांसोबत तसं केलं होतं म्हणे. आणि ती असं करण्यामागं 2 कारणं आहे म्हणे. एक तर तिची शक्ती वाढते म्हणे आणि तिची लाईफ जास्त वाढते म्हणे, तिची लाईफ वाढत जाते म्हणे. आणि त्या बाईनेच त्या 2 बायकांना सोडलं होतं म्हणे.
आणि ते ऊस घेऊन यासाठी होते कारण की त्यांना पण काविडनेच मारण्यात आलं होतं म्हणे. अच्छा. हा. ती बाई असं का करत होती? तिला शक्ती भेटायला पाहिजे म्हणून, आणि प्लस तिला आमची प्रोग्रेस बघत नव्हती. ती अशा शोधात असायची की कोणाचं संसार, कोणाचं घर विस्कटीत होईल असे घर बघायचे ती. बापरे. हां, ऑलरेडी त्या 2 बायांचं बी तसंच झालं होतं. तर ती तशी घरं बघायची जे विस्कटीत व्हायला पाहिजे. आणि त्यानंतर खरं आई गेल्यानंतर खूप गोष्टी हे झाल्या. सर्व प्रपंच विस्कटीत झाला. मी एकटा पडलो, सर्व गोष्टी झाल्या. तर मग त्यांनी सांगितलं, आता त्या गोष्टी तुला अनुभवायला येतील म्हणे. म्हटलं मग आता कसं करायचं मग? तर ते म्हणे त्या गोष्टीला काहीच अर्थ नाही म्हणे. कारण की त्यांनी सांगितलं की या गोष्टी इथं होणारच नाहीत म्हणे. बरोबर. त्या महाराजांनी सांगितलं की या गोष्टीसाठी तुला उज्जैन वगैरे या ज्या धार्मिक ठिकाणी तिथं जाऊन जे प्रॉपर करतात पूजा त्यांच्याकडे जाऊन ते करावं लागेल म्हणे. इथं होणार नाही म्हणे, कारण की ती काळा जादू जो केला आहे तो प्रॉपर करण्यात आलेला आहे आणि त्या शक्ती सोडण्यात आल्या आहे. हे पूर्ण त्यांचं जे आहे ब्लड लाईन ती पूर्ण हे व्हायला पाहिजे, घरातली कुटुंब पूर्ण विस्कटीत व्हायला पाहिजे. आता तुझ्या मागं लागल्यात म्हणे आणि तुला अनुभव येतीलच म्हणे. आणि मला अनुभव येत होते. ती बाई आजपर्यंत मला दिसते. ती बाई, ती ज्या बाईने केलं आहे ती बाई आजवर मला दिसते आणि ती बाईचा अनुभव आज पण मला आहे. कारण की जी फायनान्शियल कंडिशन आली, आई गेल्यानंतर फायनान्शियल कंडिशन एवढी वाईट आली की आम्हाला आमचं विकावं लागलं. विकल्या गेल्यानंतर आम्ही पूर्ण झिरो होऊन गेलो. काहीच राहिलं नाही हातात. म्हणजे रस्त्यावर जो माणूस म्हणतोत ना की एवढं गोष्टी गोळा केल्या आणि डायरेक्ट रस्त्यावर आहे ना, ती गोष्ट झाली होती. सर्व विस्कटीत झालं होतं. जे लोक आपले होते ते आपले नाही राहिले होते. त्या गोष्टीनुसार आईचं जाणं म्हणजे घरातला आधारस्तंभ होता. सर्व गोष्टी चालल्या गेल्यात आणि ती गोष्ट आतापर्यंत मी फेस करतोय आईची. आईचा त्रास हा शेवटपर्यंत माझ्या तरी शेवटपर्यंत लक्षात राहील, कारण की हा त्रास घरात कोणाला एवढा झाला नव्हता. आणि एवढ्या चांगल्या माणसासोबत म्हणजे आईसोबत एवढं आईने कोणाचं वाईट केलं नाही, कोणाचे 2 पैसे खाल्ले नाही, कोणाला वाईट साईड बोलली नाही. देवाचं धर्माचं सर्व केलं न चुकता आणि मेहनत पण तेवढी केली. आणि असं कसं काय झालं हा प्रश्न आज पण गुपित आहे. पण त्या बाईने केलं का ते गोष्टीचा उलगडा झाला. आणि आई शेवटी सांगून गेली होती की या बाईने असं असं केलेलं आहे. आई पण सांगत होती, पहिल्या दिवसापासून आई सांगत होती, पण आमच्याने दुर्लक्ष झालं. आणि जेव्हा आमचं लक्ष गेलं तोपर्यंत सर्व खूप उशीर झाला होता. बरं. तर हा होता तुमचा अनुभव. तर मित्रांनो, हा होता सरांचा अनुभव आणि अनुभव खूपच भयंकर आहे. आणि त्यांची कंडिशन ही आता खूप हालाकीची आहे. म्हणजे खूप काही गोष्टी त्यांनी कॅमेऱ्यासमोर नाही सांगितलेल्या आहेत. तरी तुम्ही या सगळ्या गोष्टी सिरियसली घ्या. सरांच्या अनुभवातनं काय काय शिकायला भेटलं नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. आणि भेटूयात आपण पुढच्या पॉडकास्टमध्ये. त्याच्या आधी जर तुम्हाला आपल्या पॉडकास्टवर यायचं असेल तर गुगल फॉर्मची लिंक दिलेली आहे आणि इंस्टाग्रामची पण लिंक दिलेली आहे. नक्की ती भरा आणि पॉडकास्टसाठी तुम्ही मिस्टर टॉकच्या स्टुडिओला येऊ शकता. तर मित्रांनो, चला आता आज आपण इकडंच थांबूयात. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.